फ्रेंड्स, वेलकम टू गायडन्स ग्रुप. आज आपण एज किंवा प्रॉब्लेम ऑन एज या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. बेसिकली हा जो टॉपिक आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच हा मोस्टली कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये एक मार्क्स किंवा एक क्वेश्चन हा कंपल्सरी एक्झाममध्ये पडतो. सो ह्यामध्ये मी 4 टाईप दिलेले आहेत तुम्हाला आणि त्याचे क्वेश्चन एक्सप्लेन केलेले आहेत. तसंच मी इथे काही हेल्पफुल टिप्स पण दिल्या आहेत की ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तुम्ही क्वेश्चन सॉल्व करायच्या आधी ह्या बघा आणि पुढे क्वेश्चन सॉल्व करायला घ्या. ह्यात जसं सांगितलं आहे की करंट एज काय पकडावं, आफ्टर असेल तर काय पकडावं, म्हणजे काय अज्युम करावं. आफ्टर असेल तर एक्स प्लस एन म्हणजे प्लस येतो, अँड अगो असेल 1 year एगो असं दिलं असेल तर मायनस येतं. सो इथे की पॉईंट असा लक्षात ठेवा की जर तुम्हाला आफ्टर आहे तर आफ्टरसाठी प्लस येणार आहे, आणि जर तुम्हाला ॲगो बिफोर दिला आहे, 2 वर्ड दिले आहेत, तर ते तुमचे मायनसमध्ये येणार आहे. तसंच रेशो सेम टाईमसाठी असेल मेन्शन किंवा एकाच वेळेसाठी दिलेला असेल तर तुम्ही तो एक्स अज्युम करू शकता. जसं की एका माणसाचं एज 5 वर्षापूर्वी असं होतं आणि त्याच्याबरोबरच्याच एज 5 वर्षापूर्वी सेम फाइंड आउट करायचं आहे, तर तुम्ही इकडे एक्स हे पकडू शकता, कारण सेम इयर फाइंड आउट करायचे आहेत, 2 माणसं वेगवेगळी असली तरी. असेच काही एज रिलेटेड मी इथे तुम्हाला फॉर्म्युलाज पण एक्सप्लेन केलेले आहेत. सो हा जो आहे फॉर्म्युला हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. मोस्टली रेशोवरती क्वेश्चन जास्त येतात. आता आपण क्वेश्चन 1पासनं सुरुवात करू की क्वेश्चन 1मध्ये त्यांनी सांगितलं आहे की जॉनचं प्रेझेंट एज आणि जर 10 वर्षापूर्वीचं वय हे 5 टाईम जास्त असेल तर 5 वर्षापूर्वी त्याचं वय किती असणार आहे. बघा इकडे की व्हॉट इज अ जॉन्स प्रेझेंट एज इफ आफ्टर 10 years हिज एज विल बी 5 times हिज एज 5 years बॅक. आफ्टर म्हणजे त्यांनी पुढे सांगितलं आहे, हा फ्युचर रिलेटेड आहे 10, आणि हा 5 times त्यांनी मेन्शन केला आहे, म्हणजे 5 पट आहे. हा 5 पट दिला आहे, आणि हे जे आहे एज 5 years बॅक सांगितलं आहे त्यांनी. सो 5 years बॅक आहे हा, म्हणजे प्रिव्हियस. तर आपण याचं एक्सप्लेनेशन थ्रू आन्सर फाइंड आउट करू. आता ह्यामध्ये पहिलं आपण गिवन जे आहे ते बघू. ह्या गिवनमध्ये आपल्याला हे प्रेझेंट एज फाइंड आउट करायचं आहे माहिती होतं, म्हणून एक्स धरला, कारण आपल्याला प्रेझेंट एजच माहीत नाही आहे. जॉन बिफोर 5 years हा पास्ट आहे, पास्ट आला आहे, आणि बिफोर हा वर्ड आहे म्हणून इथे मायनस धरला आहे. नंतर जॉन्स एज आफ्टर 10 years 10 वर्षानंतर सांगितलं आहे, म्हणून एक्स प्लस 10 केलं आहे. आता आपल्याला हे जे काही गिवन दिले आहेत त्यांना आपल्याला एका इक्वेशन फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. पण एक बघा, एक स्टेटमेंट पण आहे क्वेश्चनमध्ये की 5 times आहे तो. तर 5 times इथे दिलेला आहे की हा 5 times असणार आहे. हा 5 times पण आपल्याला मेन्शन केला आहे. तर 5 times हा कशा रिलेटेड आहेत. 5 times हिज एज 5 years बॅक, म्हणजे 5 वर्षापूर्वी 5 times होतं असं ते म्हणत आहेत. तर मग इथे आपण इक्वेशन कसं घेणार आहोत, हे एक्स प्लस 10 आपण काढले आहेत, आणि हा 5 times इथे मेन्शन आहे गिवनमध्येच, म्हणजे क्वेश्चनमध्येच दिला आहे. आता हे आपण सिम्प्लिफाय करू, हा इक्वेशन सॉल्व करू. बघा, हे एक्स प्लस 10 सेम इथे घेतले, ह्याने आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेतले पहिला, मग हे आन्सर आपलं आलं. त्याच्यातनं हा सिम्प्लिफाय केला म्हणजे 5x इकडे जाणार, मायनस होणार, 4x आले, मग हे इकडे गेले, असं 25 प्लस 35 असं करून आपण 10 प्लस 25 35 हे आन्सर, मग हे आन्सर आपल्याला मिळालं.
आता त्यांचं आपण डिवाइड करून आन्सर काढणार, कारण आपल्याला त्याचं एज विचारलं आहे. सो 35/4 केलं, मग आलेला आन्सर 8.75. म्हणजे अराउंड जर एक्झाममध्ये 8.75 असं मेन्शन नसेल आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला 8, 9, 10 दिले असतील, तर हे एस्टिमेटेड ऑप्शनमध्ये 9 येऊ शकतं. पण आपल्या आन्सर ऑप्शनमध्ये मी दिलेले आहेत की 8.7 म्हणजे सी हा त्याचा वर्षाचं कॅल्क्युलेशन आहे की 8.7 हे एवढं त्याचं इयर असणार आहे. म्हणजे त्याचं प्रेझेंट एज किती आहे तर 8.7 इयर्स. आता आपण टाईप 2 बघू. बेसिकली हा न्यूमरिकल टू डिटरमाइन एज इन अ रेशो फॉर्म आहे. हा लाईक सिम्पल रेशो फॉर्म आहे, म्हणजे इथे रेशो आहे हे तुम्हाला कळतं आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये बघा की 1 year ago रेशो ऑफ एच अँड पी. एच आणि पीचा रेशो विचारला आपल्याला, तर तो रेशो किती आहे दिलेला इथे 5:6. हा कधीचा आहे तर 1 year ago म्हणजे 1 वर्षापूर्वी. पास्ट रिलेटेड आहे हा डेटा, हे बघा. नंतर इकडे तुम्हाला आफ्टर सांगितलं आहे, हा तुमचा आफ्टर होतो. मग हे तुमची इन्फॉर्मेशन फ्युचर रिलेटेड आहे, ह्याच्यात फ्युचर रिलेटेड डिटेल आहे. आणि तुम्हाला आन्सर काय काढायचं आहे तर पीचं प्रेझेंट काढायचं आहे. प्रेझेंट एज फाइंड आउट करायचं आहे तर किती असणार आहे. आता आपण ह्याच्यात एक्सप्लेनेशनमध्येच बघू डिरेक्टली की जर न्यूमरिकल एज मेन्शन आहे, रेशो एज टू बी आहे, देन आपण जसं आधी काही हिंटमध्ये मी पॉईंट्स तुम्हाला दिले होते आधी पण लेक्चरच्या सुरुवातीला, त्यात मेन्शन केलं होतं. सो हा पॉईंट लक्षात ठेवा त्यासाठी. आता हा डेटा आपल्याला एज इज टू पी आपल्याला माहीत आहे की 5:6 आहे, हे गिवन होतं आपल्याकडे. या गिवन रिलेटेड आपण हे जसं केलं आहे तसंच सेम वे हा केला आहे की पी आणि एज यांची व्हॅल्यूज आपण बघितली आहे. एजचं एज. आता ह्यामध्ये क्वेश्चनमध्ये नीट बघा, हाऊ ओल्ड इज पी. पीचा वय विचारला आहे तुम्हाला, तर पीचं एज फाइंड आउट करणार आहोत आपण. आणि रेशो देताना त्यांनी एज इज टू पी दिला आहे, म्हणजे एज पहिला आहे आणि मग पी आहे. आपण इक्वेशन मांडताना पण तसंच लिहिणार आहोत की एज 5 आहे आणि पी 6x आहे. 1 year ago आहे मेन्शन केलेलं, म्हणून 1 year agoचं काय आहे, देअर एज इज 5x अँड 6x. त्याच्यानंतर हेन्स ॲट प्रेझेंट. आता ॲट प्रेझेंट म्हणजे आत्ताच्या वर्षात त्यांचं चालू वय किती आहे. गेल्या वेळी जर ते एक्स आहे तर आत्तासाठी तुम्ही +1 ॲड करणार ना. पास्ट आहे इकडे आणि प्रेझेंट. गेल्या वर्षीचं वर्ष आत्ता ॲड होतं, म्हणजे 2019मधल्या गोष्टी तुम्ही 2020मध्ये पण कंटिन्यू करतात, म्हणजे 1 वर्ष ॲड केलं तुम्ही तिकडे, म्हणून तुम्ही प्रेझेंट पण इकडे ॲड केलं आहे. सो 5 + 1 आणि पी जो आहे तो 6 + 1, 6x + 1. हे आपण सगळ्या गोष्टी गिवन रिलेटेडच करतो आहोत. आता हे यात आफ्टर 4 years आपल्याला मेन्शन केला होता आणि 4 years सोबत आपल्याला रेशो दिला आहे. तर पहिले आपण 4 years ॲड करू. एच आणि पीमध्ये आपण 4 years ॲड करू. ही जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे त्या बेसवरती आपण 4 years ॲड केले. सो 4 years ॲड करून हे आपल्याला नंबर्स मिळाले. आता आपल्याला रेशो त्यांनी दिला होता 6:7 असणार आहेत, म्हणजे पुढे फ्युचरमध्ये ते. तर 6:7 ना. आता हा जो खाली मी अपॉन करून जे काही दिलं आहे रेशोचे तुमची डिटेल ती बघा. एजचा एज आहे त्याचा रेशो 6 असणार आहे, हा एच आणि हा पी. ही ह्या प्रकारे मांडणी होणार आहे त्यांची दोघांची. आता आपल्याला 4 years ॲगो आफ्टर 4 years आपल्याला सांगितलं आहे 5 + x 5x + 5 अपॉन 6x + 5. आता हे तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे असं का. जर तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये मांडायला गेलात ना तर तुमचा आन्सर
येणार नाही किंवा आन्सर ॲक्युरेट येणार नाही, कुठेतरी दुसरीकडे जाईल ते. सो हे जे आन्सर काढणार आपण ते ह्या फॉर्ममध्ये काढू, कारण हे आपल्याला इझी वे मिळालेले पण आहेत आणि रेशो आपण 6:7 हा जो येतो तो ह्या प्रकारे मांडणार आहोत. सो सिम्प्लिफाय करून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर काढणार ते आपलं x:5 येणार आहे, इक्वल टू 5. आता त्यांनी प्रेझेंट एज विचारलं होतं आपल्याला की पीचं प्रेझेंट एज किती असणार आहे. आता पी जो दिला आहे त्याचं 6x+1 आहे. मग हा आपण 6x ची 5ची व्हॅल्यू इन्सर्ट केली आणि आपण 31 आन्सर काढला. नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन 3 आणि टाईप पण 3 आहे. ह्यामध्ये त्यांनी बिफोर एक्स दिलेलं आहे. बिफोर एक्स इयर म्हणजे हे बिफोर एक्स इयर हे लक्षात घ्या की क्वेश्चनमध्ये आलं तर हा टाईप 3 असणार आहे. शारदा 60 इयर्स ओल्ड आहे आणि संतोष 80 इयर्स ओल्ड आहे. हा प्रेझेंट डेटा दिलेला आहे आपल्याला, हा प्रेझेंट डेटा आहे. त्याच्यानंतर हाऊ मेनी इयर्स ॲगो द रेशो ऑफ एज इज 4:7. किती वर्षाआधी त्यांचं जो रेशो होता तो 4:6 होता असं आपल्याला विचारलं आहे. तर कधी होता हा हे काढावं लागेल. आता आन्सरमध्ये मी एक्सप्लेनेशनमध्ये दिलं आहे जसं की बघा की ह्याच्यात आपल्याला हा गिवन माहीत आहे. सो हा गिवन आला. आता आपल्याला किती वर्ष आधी हे अज्युम करायचं आहे मेन म्हणजे. सो हा किती वर्ष आधी हा अज्युम केला की हा एक्स आला आहे, किती वर्ष आधी होता हा, राईट. सो एक्स इयर्स घेतला. आता प्रेझेंट इन्फॉर्मेशन आहे ही गिवन आहे आपल्याकडे की त्यांची वय किती दिलेली आहे तर ते 60 आहेत आणि संतोष 80 आहे. सो एक्स इयर ॲगो हे पण मेन्शन होतं आपल्या क्वेश्चनमध्ये, म्हणून मी हा कीवर्ड लिहून इथे एक्स इयर्स ॲगो पण तुम्हाला सांगितलं आहे. ॲगो आलं की लक्षात ठेवा की मायनस येतो, म्हणून 60 - x आणि 80 - x ह्या टाईपमध्ये केलं आपण. आता रेशो आपल्याला तर ऑलरेडी गिवन आहे त्यांचे दोघांचे की 4:6 हा रेशो आहे त्यांचा दिलेला आणि हे 60 हे शारदाचं आहे तर 80 हे संतोषचं आहे, हे पण आपल्याला माहीत आहे. आता हे ह्यांच्या रेशो वाईज हे करेक्ट कॅल्क्युलेशन आहे की 60 हा रेशो शारदासाठी आहे आणि 80 हा 6 जो दिलेला आहे तो संतोषसाठी आहे. आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे बेसिकली, की सिम्प्लिफाय करून आन्सर कसं काढायचं की हे जे दिले आहेत 60x हे स्कूल मॅथमॅटिक्सप्रमाणे जे आपण करायचो स्कूल लेवलला सेम वे इकडे करणार, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं नाही तर तुमचा आन्सर पण तुम्हाला मिळणार नाही आणि ॲक्युरेसी येणार नाही. सो हे जे केलं आपण क्रॉस मल्टिप्लाय करून केलं त्याच्यानंतर ह्या स्टेप्स आपल्याला मिळाल्या आणि येणारा आन्सर हे x=20 आपल्याला मिळालं. मग जो आपल्याला क्वेश्चन विचारला होता की 4:6 हा रेशो त्यांचा कधीचा होता, तो 4:6 हा रेशो त्यांचा 20 वर्षापूर्वीचा होता, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि टाईप नंबर पण 4 हा लास्ट टाईप आहे ह्या एज प्रॉब्लेममधला, ज्यामध्ये बघा त्यांनी आफ्टर एक्स इयर्स विचारलं आहे त्या पर्सनचं की हा न्यूमरिकल्स टू डिटरमाइन एज ऑफ अ पर्सन आफ्टर एक्स इयर्स म्हणजे एक्स इयर्स नंतर. आता ह्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन आहे, हे लक्षात ठेवा. 5 इयर्स ॲगो दिला आहे म्हणजे हा पास्ट रिलेटेड डेटा आहे इकडे ह्या रिलेटेड आणि इट वॉज 5 टाइम्स 5 पट आहे, 5 पट आहे हे कळलं आहे. द एज ऑफ अ ब्रदर अँड सम ऑफ अ प्रेझेंट एज ऑफ ब्रदर अँड सिस्टर. सम ऑफ काय आहे तर 34 आहे, म्हणजे टोटल त्यांची ब्रदर प्लस सिस्टर्स हे किती आहे तर 34 आहेत, हे लक्षात ठेवा. आता त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला भावाचं 6 इयर आफ्टर म्हणजे 6 वर्षानंतरचं वय फाइंड आउट करायचं आहे. आता ते कसं करायचं हे बघा.
आता इकडे चार्ट आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खूप सोपं जाईल. जर मोस्टली तुम्ही ह्या फॉर्ममध्ये जर आन्सर काढलीत ना तर तुम्हाला आन्सर काढायला पण फार सुटसुटीत होईल. हे ट्राय करा की ह्यावरूनच तुमचे आन्सर सुटसुटीत निघू शकतात. म्हणून जर गोंधळ झाला लिहितानाच प्रेझेंट करताना तुमचा आन्सर तुम्हाला कळलं ना एक्झाममध्ये तर त्या एका मिनिटात तुम्ही परफॉर्म नाही करू शकत. आता जसं गिवन डेटा होता त्याप्रमाणे मी सगळं मांडलेलं आहे की ब्रदर किती होता की ब्रदरचं पास्ट एज x-5 होता, प्रेझेंट एज त्याचं x होतं आणि फ्युचर x+6 काढायचं होतं आपल्याला. सेम वे सिस्टरचं होतं की 34 ही सम आहे त्यांची आणि त्यांचं एज फाइंड आउट करायचं आहे आपल्याला आणि प्रेझेंट एज किती आहे 30 - x दिलेला आहे. आता बघा इकडे प्रेझेंट एज ऑफ ब्रदर bx अँड सिस्टर्स b34 - x. भावाचं तर काढायचं आहे आपल्याला आणि बहिणीचं जे आहे त्या दिलेलं सिस्टर्स 34 - x हे ते काढलेलं आहे आपण, कारण x अज्युम केलेला आहे ना म्हणून 34 - x हे त्याचं आपल्याला इक्वेशन मांडायला मिळालं आहे. हे गिवनमध्ये दिलेलं आहे सगळं आपल्याला. आता 5 years ago सिस्टर्स एज वॉज 5 times हा पण डेटा आहे सगळा दिलेला. आता सिम्प्लिफाय करून बघा की 34 - x जे आहे हा जो 34 दिला आहे 34 - x राईट. 34 - x -5 का तर 5 years अगोचं तुमचं आहे म्हणून ते -5 केले आपण. आता हे जर असं बघायला गेलं तर हे 34 - x आपण इथे चार्टमध्ये ड्रॉ केलं आहे आणि हे प्रेझेंट रिलेटेड डेटा x-5 हा पण इकडे दिला आहे आणि कोणाच्या 5 times आहे हे पण दिलेलं आहे म्हणून आपण 5 इथे घेतलं आहे. 5 × x-5 असं करणार आहोत. आता ह्या स्टेप्स आपण सिम्प्लिफाय केल्या. 34 - x-5 5x-25 असं करून काढलं. आता येणारा आन्सर जे मिळालं आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतरचं x = 9 मिळालं आहे आपल्याला. आता आपल्याला भावाचं फ्युचर म्हणजे पुढच्या 6 वर्षात वय काय असेल विचारलं होतं. सो x तर व्हॅल्यू आपल्याला आली इकडे आणि जसं की इकडे दिलं होतं त्यांनी की x+6 = फाइंड आउट करायचं. मग एक्सची व्हॅल्यू जर तुमची 9 असेल आणि +6 म्हणजे 6 years असतील तर त्याचं वय हे 15 असणार आहे हे कळलं आपल्याला. अशा प्रकारे आपण वयवारीचे किंवा प्रॉब्लेम ऑन एज ह्याचे 4 टाईप आपण बघितले टोटल इकडे. या 4ही टाईपमध्ये व्हरायटीज होत्या. तसंच मी आता नेक्स्ट लेक्चरपासून तुम्हाला हे जे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत ह्या टॉपिकवरती ते मी घेणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे नेक्स्ट लेक्चर मिस करू नका आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.